महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. आता भाजपमध्ये प्रवेश 16 तारखेला पप्पू शेठ, संजय पाटील अनेक जिल्ह्यातले कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपल्याला काहीतरी आता बदल करायला पाहिजे, कारण पक्ष नेतृत्व या पद्धतीने आपल्याला संधी द्यायला पाहिजे. ती संधी न दिल्यामुळे आणि भाजपच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही आमच्या बरोबर या. जे प्रमुख आहेत रवींद्रजी चव्हाण यांनी अलिबाग येथे येऊन मला सांगितलं पंडित शेठ तुम्ही या माझ्या बरोबर. पण मी काय जाणार नव्हतो, पण त्यांनी सांगितलं आपण एकत्र काम करू आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेचे बरेच प्रश्न आज अपूर्ण अवस्थेत आहेत, त्याला मार्गस्थ करू. निश्चित मी BJPत जाण्याने शेवटी पक्ष आणि संघटना ही लोकांसाठी चालवलेली असते. मी जेव्हा आमदार होतो तेव्हा जे प्रश्न होते ते आज देखील आहेत. पाण्याची भीषण टंचाई आहे, अलिबाग वडखल रस्ता हा अपूर्ण अवस्थेत आहे, त्याचबरोबर अलिबाग रोहा रस्ता, हे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना आपण निवडून दिले ते या पद्धतीने बघायला पाहिजे, ते बघत नाही. पण मला निश्चित मी BJPत गेल्यानंतर या प्रश्न निश्चित मार्गी लागतील. मी पक्ष नेतृत्वाला सांगितलंय की आम्ही विकासासाठी तुमच्याकडे येतोय. आज देशामध्ये मोदी आहेत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी आहेत. आज काही आम्ही महाविकास आघाडी लोकसभेच्या वेळा केली होती, पण महाविकास आघाडी नंतर ती फुटली. काही लोक सभागृहात गैरहजर राहतात, काही लोक आमच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उमेदवारी केली आणि जो विश्वास आघाडी म्हणून जी लोकसभेला होती त्याच्यामुळे 32 जागा 30 जागा लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या यांनी आणल्या. त्याच्यामुळे प्रत्येक आघाडीतल्या घटक पक्षांना वाटलं की आमचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. या लट्टीमध्ये एकतर्फी BJPची सत्ता आली. गेली 2014 पासून 2.5 वर्षाचा अपवाद वगळता BJP सत्तेमध्ये आहे. निश्चित माझ्या जाण्याने त्या संघटनेला पण फायदा होईल आणि रायगड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जे विकासापासून आणि कामापासून वंचित होते त्याला योग्य नाही मिळेल. बोललो प्रवेश आहे, माझी काय कुठली अपेक्षा नाही. मी स्वतः आमदार होतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, विरोधी पक्ष नेता होतो, सरपंच होतो, माझी सगळी पदं मला मिळाली. पण निश्चित ती संघटना जो काम करेल त्याचा विचार करेल. पण मी अस्वाद पाटील जे माझे भाचे आहेत, सवाई पाटील माझा मुलगा आहे, यांनी सांगितलं की आपल्याला आता काहीतरी बदल व्हायला पाहिजे, कारण पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने यांना संधी द्यायला पाहिजे ती संधी मिळत नाही. त्यांची कुचंबणा होते आणि केवळ त्यांच्या भवितव्यासाठी मी BJPत जायचा निर्णय घेतला आणि BJPत जाण्याने रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेचा ह्याच्यामध्ये हित आहे. जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न निश्चित मार्गी लागतील. BJPचे 3 आमदार ऑलरेडी आहेतच, एक खासदार धैर्यशील पाटील आहेत, त्यांच्याने माझे संबंध चांगले आहेत. निश्चित माझ्या जाण्याने त्यांच्या पण कामाला बळकटी होईल आणि BJP हा रायगड जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष करण्यामध्ये माझ्या परीने जे करायला लागेल ते मी निश्चित करेन. रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वी 2 पक्ष प्रबळ होते, काँग्रेस आणि शेका पक्ष. अन्य पक्ष नगण्य होते आणि अंतुले साहेब स्वतः होते, त्यांचा पण शेका पक्षाने पराभव केला होता. शेका पक्ष तेव्हा स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवत होता. दत्ता पाटील, दिबा पाटील, प्रभाकर पाटील, दत्तू शेठ पाटील, मोहन पाटील, मीनाक्षी पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2005 पासून रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि शेका पक्ष यांची आघाडी होती. ती 2014 पर्यंत होती. ती जर आघाडी टिकली असती तर या जिल्ह्यामध्ये 2च पक्ष मोठे झाले असते. पण दुर्दैवाने ती आघाडी तुटली
आणि त्याचा फायदा अन्य पक्षाला झाला. गीते साहेबांना आघाडीमार्फत आपण आघाडीमार्फत निवडून दिलं होतं, शिवसेना आणि शेका पक्ष. पण त्यांनी अलिबाग जिंकण्यासाठी शेका पक्षाला नॉमिनेट करायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे ती आघाडी तुटली. पण गीते साहेब पुन्हा एकदा खासदार झाले. पण नंतर शेका पक्षाने राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. राष्ट्रवादी काँग्रेस जे खासदार झाले, आमदार झाला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि शेका पक्षाच्या शिडीने जे जे चढले त्यांनी शेका पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना देशोधडीला लावायचं काम केलं. म्हणजे आमच्या शिडीने वरती गेले आणि ज्यांनी त्यांची शिडी खेचण्याचा प्रयत्न केला त्यांचे हात बळकट केले. आज शिवसेना, उद्धव साहेबांचा पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्ही पक्ष आज महत्त्वाचे पक्ष रायगड जिल्ह्यातून अडचणीत आलेले आहेत. मला त्याबद्दल दुःख वाटते, पण नेतृत्व ऐकायच्या स्थितीत नाही. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आज शिवसेनेचे पण 2 भाग झाले. शेका पक्षामध्ये पण दुवी झाली की काही दिग्गज नेते आमच्यासारखे जे प्रामाणिक काम करत होते ते पण बाजूला झाले आणि त्याचा फायदा आज निश्चित शेका पक्षाचे बरेच कार्यकर्ते BJPला जॉईन केल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये BJP पक्षाला निश्चित फायदा होईल आणि रायगड जिल्ह्यामध्ये वेगळं चित्र दिसेल. कारण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही हुशार व्यक्ती आहे, त्यांच्या पुढे विजन आहे. ते मुख्यमंत्री असताना आम्ही स्वतः आमदार होतो, त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे. या जिल्ह्याचे प्रमुख रवींद्रजी चव्हाण यांचा पण संपर्क आहे आणि आम्ही एकत्र काम केल्यामुळे जिल्ह्यातील तमाम लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. निश्चित दक्षिण भागामध्ये माझा संपर्क आहे. पोलादपूर पासून, सिंहदन पासून मसळा तळा येथील हजारो कार्यकर्ते हे आमच्याशी जुडलेले होते. पण मधल्या काळात वेगवेगळ्या आघाड्या केल्यामुळे ते पण व्यथित झाले, ते पण वेगवेगळ्या संघटनेत गेलेत. मी जाण्याने आणि सिंहदन मसळा या ठिकाणी प्रखर नेतृत्व नसल्यामुळे अन्य पक्षाकडे एकच पक्षाला फायदा होतो. कारण आज त्या ठिकाणी हिंदुत्ववादी मतं आहेत, ती मतं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातात. पण मी निश्चित सांगतो त्या मताचं परिवर्तन माझ्या जाण्याने होईल आणि दक्षिण भागात जसा उत्तर भागामध्ये BJP स्ट्रॉंग आहे तशी दक्षिण भागामध्ये पण निश्चित ती वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण याही ठिकाणी आमची आघाडी युती आहे. प्रत्येक पक्ष त्यांची संघटना वाढवतं. जसे आज सुनील तटकरे आहेत, ते जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये कर्जतपासून ते महाडपासून ते फिरत असतात. या युतीमध्ये जाण्याने मला पक्ष नेतृत्वाचे पण काही नियम पाळायला लागतील. पण पक्ष संघटना वाढवाच काय कोणाची विरोध नसणार आहे, याची मी त्यांच्याकडून शब्द घेतला आहे. कारण पंडित शेठ हा पंडित शेठ असतो. मी माझे हजारो फॉलोअर्स आज दक्षिण भागात मला मानणारा बराच वर्ग आहे, त्यांना पण न्याय मिळेल आणि पक्षाला त्याचा फायदा होईल. आणि येत्या 2-3 महिन्यातच त्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. कारण नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार आहे आणि त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल. आता पक्ष नेतृत्व ज्या निवडणूक आहे ते कशा लढवायचे आहे, तिकीट वाटप कसं करायचं आहे हे काय माझ्या हातात नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्या पद्धतीने काम करू. पण आज जिल्ह्यामध्ये आस्वाद पाटील, पंडित पाटील आणि ही सगळी टीम, ही सवाई पाटील असतील, चेंड्यातले संजय पाटील असतील, प्रत्येक तालुक्यातले प्रमुख लोक, वसंत यादव आहेत, नंतर पोलादपूरचे आमचे गायकवाड आहेत, असे बरेच दिग्गज नेते या संघटनेमध्ये गेल्यामुळे निश्चित ऑलरेडी प्रवीण दरेकर पोलादपूर मांडला आहेत आणि आमच्या जाण्याने त्यांचे पण हात बळकट होतील. आज रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित या प्रशासनावरती दबाव मी जाण्याने होईल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल. मला काय, मी फायदा काढण्यासाठी गेलेलो नाही. नाहीतर लोक बोलली तुम्हाला आमदार आहे काय, हे आहे काय, ठीक आहे, माझी कुठलीही
सध्या तरी मी अजून त्या पक्षात गेलो नाही आणि मी काही वाटेल ते मागणार नाही, पण माझ्या कामावरती प्रभावित होऊन पक्ष संघटना निश्चित माझा विचार करेल, योग्य संधी मिळेल. आज ही आपल्याला संधी मिळालेली नाही. आज पक्ष नेतृत्वाने ज्या शेतकरी कामगार पक्षासाठी मी गेली 40-45 वर्ष काम केलं, त्या कार्यकर्त्याने आणि नेतृत्वाने माझ्यावर अविश्वास दाखवला. त्याचं मला दुःख झालं, कारण मी फक्त पक्षाकडे तिकीट मागितलं होतं. ते तिकीट न मला जर विश्वासात घेऊन सांगितलं असतं की बाबा पंडित शेठ ह्यावेळेला तुम्ही थांबा, मी थांबलो असतो. पण जी पद्धत नेतृत्वाने राबवली आणि जे माझी बरं नालिस्ती केली. अरे मी 4 वेळा जिल्हा परिषदला निवडून आलो, मी सरपंच निवडून आलो, मी आमदार म्हणून जनतेतून निवडून आलो, आणि अशा नेतृत्वाने अशा पद्धतीने जी वागणूक दिली ती असह्य झाली. निर्णय प्रक्रियेत भाग नाही. जे कर्मचारी आहेत त्यांना नेते केले आणि जे नेते आहेत त्यांना घरी बसवले. मग आज अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी माझ्याशी विनंती केली की पंडित शेठ आपण आस्वाद पाटील 2 निर्णय घेतला त्याच्याबरोबर जाऊया. शेवटी पक्ष आणि संघटना हे लोकांसाठी चालवलेली असते. लोकांच्या मनात काय आहे, कारण आपण प्रवाहाच्या विरुद्ध आपण बरेच गेलो, त्याच्यामुळे आमच्या मागची लोक आमच्या पुढे ओव्हरटेक करून गेली आणि त्याच्यामुळे जाऊन जनतेला फायदा काहीच नाही. ते त्यांच्यातच रमणं झाले. माझ्या जाण्याने निश्चित मी प्रथमच सत्ताधारी पक्षात जातोय आणि माझ्या ज्ञानाचा आणि माझ्या बुद्धीचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी मी निश्चित करीन आणि त्याचा फायदा दक्षिण भागाबरोबर कर्जत, पेण, सगळ्या पाली असेल सगळ्या भागामध्ये निश्चित होईल आणि सत्तेचं पाठबळ असल्यावरती त्या कामाला अजून गती येईल आणि त्याचा फायदा निश्चित रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेला होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.